लगेच या सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. सर्व खेळाडूंनी लक्षात द्या. येणाऱ्या प्रत्येक संघाला नम्र विनंती असेल की मॅच संपण्याआधी इथे टॉस होऊन आपलं क्षेत्रांसाठी पूर्ण टीम सज्ज करायचं आहे, कारण इथे वेळ भरपूर कमी आहे आणि आज भरपूर सामने खेळवले जाणार आहेत. त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. दर्शक जे इथे आले आहेत ते तुम्हाला बघायला आलेत. तुम्ही आपल्याला स्वतःला बॅट आणि बॉलिंगमधून प्रसिद्ध करा. प्रेक्षक राजे तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पहिल्याच सामन्यात बघितला असेल मनसूर ज्यांनी मुंबईशी आला होता आणि ज्याप्रमाणे त्यांनी फलंदाजी केली, अर्धशतक ठोकले. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक मनसूरच्या तडफदार बॅटमधून निघाला होता. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. मुदस्सर आणि समीर सावंत खेळण्यासाठी सज्ज होते. विलास प्लीज हे जर कुठं असतील तर त्यांनी गरीब नावाच्या खेळाडूजवळ संपर्क साधायचा आहे. पॅव्हलियन मध्ये यायचं. विलास प्लीज. गोलंदाजाचं नाव नाव सांगायचं प्लीज. गोलंदाजाचं नाव सुयोग. या सामन्यात मध्ये अगदी संगीताच्या माध्यमातून रंग भरण्याचा जो प्रोग्राम इथं अरेंजमेंट केले गेलेला आहे. आमच्या समोरच्या दिशेने अगदी जी आमची काठोकाठ नदी वाहते, सुंदर अशी नदी वाहत राहते, त्या नदीच्या अगदी मैदान अगदी त्याला लागून असल्यामुळे जो थंड हवाचा जो वारा सुटतो, त्या वाऱ्यामध्ये अगदी प्रेक्षक मंद होऊन जातात. या सामन्याचा सुरुवात होते. पहिला चेंडू राईट अर्ध विकेट मारणा करण्यासाठी सज्ज होते. दापोलीतला हा मुदस्सर एक नावाजलेला खेळाडू, मोठा सामन्याचा मोठा खेळाडू इथं होतो काय पाहायला लागेल. पहिला चेंडू, ओहो चेंडू चांगला चेंडू, उचली घेणारा चेंडू सरळ गेलाय तो यशरक्षाच्या हातात निर्धाव स्वरूपात. बॉलर सुयोग ना, सुयोग पहिला चेंडू टाकला होता. अगदी ज्या पद्धतीने एका कर्णधाराला गरज असते सामन्याची सुरुवात होण्यासाठी की पहिला चेंडू निर्धाव गेला पाहिजे, तो मात्र अगदी आपल्या कर्णधाराच्या निर्णयाला सही अशा पद्धतीने खून देऊन जातोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डच्चे आहे. एकदम सहज पूर्ण होणार आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय तिथं कव्हरच्या दिशेने. एक धावानी फलंदाजांनी आपलं खातं उघडलंय. संघाच्या धावसंख्येत संघाचं सुद्धा खातं उघडलं जाते. संघाची संख्या आहे ती आता मात्र पहिलं षटक चालू असताना दुसऱ्या चेंडूवर एक. दोन्ही तुल्यबल संघ आहेत. जिबर फायबर हा आमच्या दापोलीतला संघ, तर जैनब 11. ओहो चांगला पटका खेळलाय तो समीरने. एक डावखुऱ्या शैलीचा असलेला फलंदाज चेंडू टोळतोय तो मिड विकेटच्या दिशेने आणि 2 धावा सहज वसूल करतोय. डीजे समीर खेळण्यासाठी सज्ज होते. डावखुरा फलंदाज सुयोगच्या समोर आणि आता मात्र चेंडू खेळायचा आहे तो रिव्हर्स शॉटच्या पद्धतीत. पहिला चेंडू खेळला होता तो मिड विकेटच्या दिशेने खेळला होता. आता मात्र त्याला चेंडू रिव्हर्स शॉटच्या रिव्हर्स फटका मारण्याचा होता, मात्र चेंडू फसतोय आणि सरळ जातोय तो यशरक्षाच्या हातात. या षटकातला हा दुसरा निर्धाव चेंडू.
आता 3 चेंडू टाकले गेलेले आहेत आणि 1 धाव खर्ची घातलेला आहे. पाहूया या तुम्ही पहिला सामना बघितला असाल ज्याप्रमाणे मनसूरनी फलंदाजी केलेली आहे, अगदी धावा कुठून काढल्या होता त्याचप्रमाणे समीर करतो काय पाहायला लागेल. आणि चेंडू मी म्हटल्याप्रमाणे चेंडू टोळला आहे, मिडॉनच्या दिशेने गेला, जेल होऊ शकते काय पाहायला लागेल. आणि जेल होतोय. एक ऍक्शन मध्ये जेल पूर्ण होत नाहीये, मात्र दुसऱ्या ऍक्शन मध्ये खेळाडूने जेल पूर्ण केलाय. स्पर्धेत या फलंदाजांनी या मैदानात चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र या बहुधा प्रत्येक दिवस हा खेळाडूचा असू शकत नाही, प्रत्येक दिवस हा फलंदाजाचा असू शकत नाहीये, प्रत्येक दिवस हा गोलंदाजाचा असू शकत नाही. ज्या दिवशी त्याची बॅट तडपते आणि आपल्याला सकाळच्या सामन्यात पाहायला भेटत असेल मनसूरची कशी बॅट तडपली आणि त्यांनी पहिलं अर्धशतक ठोकलं होतं या मैदानात. सुयोगचा या षटकातला पुढचा चेंडू राहुलला. हो चांगला चेंडू थोडासा स्लोअर पद्धती दरम्यान पंच आमच्या दिशेने खून करतात. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती आता मात्र 1-3. करीब नवाजचे सर्व व्हॉलेंटियर बाउंड्री लाईनचा ताबा घ्यावा. चांगला फटका मारलाय मुदस्सरनी मिड विकेटच्या दिशेने. चेंडू सीमेपरीपर्यंत जाते, मात्र क्षेत्ररक्षक तेवढाच दच्चे आहे. 1 धाव सहज पूर्ण होणार आहे. 1 धावसंख्येने धावसंख्येत आता मात्र बदल होते. धावसंख्या होते ती दुसरं षटक चालू असताना पहिल्या चेंडू 4. काहीशी मंदावलेली धावसंख्या. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर या खेळपट्टीवर नक्कीच 45 ते 50चा टार्गेट ठेवायला लागेल. तुम्ही पहिला सामना बघितलाच असेल, क्या फटकेबाजी केली होती मनसूरनी, सुरेख अशी फटकेबाजी केली होती. या सामन्यात त्याच पद्धतीची फटकेबाजी इथे पाहायला भेटते काय. प्रेक्षक अगदी आतुरतेने त्या इनिंगची वाट बघत आहेत. कुणाच्या बॅटमधून ही दुसरी इनिंग या मैदानावर येईल आजच्या दिवसात हे बघायला लागेल. आहा चांगला चेंडू किंचित बाहेर जाणारा निर्धाव स्वरूपाचा. गोलंदाजांनी मात्र रन बोर्डवर अगदी अंकुश लावून ठेवले. आता चेंडू टोळलेला आहे, मिड विकेटच्या दिशेने जाते, सीमा पार पाहायला लागेल. क्षेत्ररक्षक तेवढा बच्चा एकदा सहज पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव सुद्धा घ्यायची आहे आणि 2 धावा सुद्धा सहज अशा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे मुदस्सर आणि राहुलच्या दरम्यान.
पुन्हा एकदा हेलिकॉप्टरच्या पद्धतीत शॉट केलाय, त्याच दिशेने फटका गेलाय. एक धाव सहज पूर्ण होणार आहे आणि दोन्ही फलंदाज एकच धावाने संतुष्ट होणार आहे. कारण आता जो फटका मारला होता तो फटक्याचा वेग जास्त असल्यामुळे सरळ चेंडू गेला होता तो क्षेत्ररक्षणाच्या हातात आणि सरळ सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं. ओहो, चांगला चेंडू आहे. पंच स्वेरची घोषणा करतात. अतिरिक्तच्या धावसंख्येत भर होते, संघाच्या धावसंख्येत बदल होते. संघाची धावसंख्या होती ती आता मात्र 9. विकी डावखुरा गोलंदाज आहे. उंच पुरा असलेला हा गोलंदाज हुसेनपुरा कब्रस्तान एंड करून मारा करतोय. तो राहुलच्या समोर खेळण्यासाठी सज्ज. यष्टी रक्षक अगदी यष्टाना खेचून उभा. आता मात्र चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू गेलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. एकदा सहज पूर्ण होणार आहे कारण खेळाडू तेवढा मात्र दच्च आहे. थोडा 10-12 पावले पुढे येऊन चेंडू क्षेत्ररक्षण करतोय आणि फेक करतोय सरळ गोलंदाजच्या हातात. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या रेषेवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. आता चेंडू टोळलाय, चेंडू हवेत आहे, सीमा पार होते का पाहायचा आहे. हा बाहुबली षटकार आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 16. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्लीज. करण. ओहो, सुरेख फटका खेळलाय. चेंडू सीमा पार होते का पाहायचा. पुन्हा एकदा चेंडू जातो तो सीमा पार. षटकार, सुरेख फटका. थैंक यू डीजे. न सूरत देखता है न मूरत देखता है. ये
ये खिलाड़ी तो अपनी टीम की जरूरत देखता है. याच्या दुसऱ्या चेंडूच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारल्यावर तिसऱ्या चेंडूच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय तो राहुलने आणि आपले इरादे मात्र स्पष्ट केलेले आहेत. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे, चेंडू नक्की जाणार आहे सीमा पार. पाहूया हा सुद्धा उत्तुंग असा षटकार, सुरेख फटका मारलाय दुसऱ्या चेंडूमध्ये दुसरा षटकार. एक मोठ्या नावाचा राहुल हा खेळाडू. बॉल दे. जुनं बोल सगळं राहुल काहीसा आक्रमक असला. पहिल्या चेंडू 2 फटके मारले होते. आता मात्र गोलंदाजीची लय मात्र बिघडून टाकली ती राहुलनी. पहिला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून तर दुसरा षटकार स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारला होता. तोच राहुल हा पुन्हा एकदा सामोरा जातोय तो करणच्या समोर. अद्याप त्यांनी 3 चेंडू टाकले, 1 वाईट सुद्धा आहे. पुन्हा एकदा चेंडू तोडलेला आहे, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. खेळाडू खाली येते का पाहायला लागेल का चेंडू सीमा पार होतोय. मंसूर हे जर कुठं असतील तर त्यांनी पॅव्हलियन मध्ये द्यायचं आहे. मंसूर अगर एक या षटकात तिसरा षटकार खेचलाय तो राहुलने. काहीसा आक्रमक असलेला हा दापोलीचा खेळाडू. बघूया कशी फलंदाजी करतो पुन्हा एकदा. अगदी धावाचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न करतोय तो राहुल. जिबर फायबरचा हा खेळाडू. हो आता मात्र चांगला चेंडू होता, सरळ गेलं. काहीस खराब क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव होती तिथे, सहज अशी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या त्या राहुलने. पहिल्या सामन्याचा मानकरी ठरलेला मंसूर. करण पुन्हा एकदा लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करेल तो राहुल साठी. काहीच आक्रमक असलेला फलंदाज. हो पुन्हा एकदा चेंडू टोळवायचा आहे, बॅटच्या पट्ट्यातून निसटतोय, सरळ जाते तो यष्टी रिक्षाच्या स्वरूपात. आता मात्र चकमा देण्यास भाग पाडले तो गोलंदाजाने फलंदाज राहुलला. राहुल 3 षटकार घेतले, 3 उत्तुंग असे षटकार घेतले होते. तोच राहुल पुन्हा एकदा सामोरा जातोय करणच्या समोर. पुन्हा एकदा आता मात्र वेगात टाकलेला चेंडू पॅडवर आदळतोय, चेंडू तिथंच राहतोय. दरम्यान निर्धार स्वरूपाचा चेंडू, दरम्यान षटक संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते आता मात्र 37.
कोलथरे आणि अंजुमन दाबोल दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे, त्यांनी पॅव्हेलियनमधून टॉस करून घ्यायचं आहे. प्लीज दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथं यायचं आहे. लवकर लवकर आम्हाला सहकार्याचं आहे. याच्यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. सामना सुरुवात करा. बेस सगळं बोलाय एक चांगला फटका होता, मुदस्सबच्या बॅटमधून निघाला होता मिडविकेटच्या दिशेने षटकाराच्या स्वरूपात. परवेज
जिबर फायटरची चांगली फलंदाजी केली आहे ती फलंदाज आणि राहुल आणि मुदस्सरनी सुरेख अशी फटकेबाजी सुरेख अशी टोळेबाजी केलेली आहे. पाहूया किती धावा जमवत आहेत निर्धारित 5 षटकात. करणचं पहिलं षटक चांगलं गेलं होतं विकीचं, मात्र दुसऱ्या षटकात थोडासा महागडा ठरतोय तो विकी. पहिल्या षटकात 3 धावा आल्या होत्या, मात्र त्याच्यानंतर फलंदाजाने आपला पवित्रा बदलला आणि आक्रमकता पवित्रा इख्तियार करून सहज असे षटकार आणि चौकाराची आतषबाजी केली. विकी 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 चेंडू खेळलाय तो मिडॉनच्या दिशेने. 1 धाव सहज पूर्ण केलेली आहे आणि 1 धावसंख्येने धावसंख्येत मात्र बदल होते. धावसंख्या आहे ती आता मात्र 45. चौथं षटक चालू असताना धावसंख्या आहे ती 45. विकीचा चांगला चेंडू होता, थोडासा उजव्या बाहेर जाणारा आणि पंच स्वेअरची घोषणा करतायत. अतिरिक्त धावसंख्येत बदल होते. अतिरिक्तची धावसंख्येत आता बदलते. धावसंख्या होते ती आता मात्र 46. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि तो प्रत्येक येणाऱ्या खेळाडूंना बंधनकारक असेल. याची येणाऱ्या खेळाडूंनी मकबूल बोरणकर एक चांगले पंच आहेत. दापोली तालुक्यात नावाजलेले पंच आहेत. दापोली तालुक्यात नाही तर जवळच्या 4-5 तालुक्यामध्ये नावाजलेले पंच आहेत ते मकबूल बोरणकर. मुदस्सर काहीसा आक्रमक असलेला 2 उत्तुंग षटकार खेचून खेळतोय. पुन्हा एकदा मुसलसदची बॅटची कड घेऊन आता मात्र चेंडू येते तो टर्मेंटच्या दिशेने. 1 धाव सहज पूर्ण केलेली आहे. 1 धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती आता मात्र 47. माफ करा 47. चौथं षटक चालू असताना पाहूया या चेंडूवर संघाचा अर्धशतक पूर्ण करतोय राहुल. राहुल काहीसा आक्रमक असलेला 3 उत्तुंग षटकार घेतलेले. तोच राहुल पुन्हा एकदा चेंडू खेळलाय तो मिडॉनच्या डोक्यावरून. चेंडू पार होणार, सीमा पार होणार नक्कीच. हा सुद्धा षटकार, वाघाची दहाड, उत्तुंग षटकार, चेंडू सीमा पार. अगदी माझ्या डोक्यात विचार चाललेच होते की राहुल या चेंडूवर आपल्या संघाचा अर्धशतक पूर्ण करतो काय, आणि ते त्यांनी साध्य करून दाखवलंय. ते त्यांनी पूर्ण करून दाखवलंय. आता मात्र संघाची धावसंख्या ती आता मात्र 53. अद्याप त्याने 4 षटकार घेतले ते राहुलने. 53. सर्व चेंडू चांगलेच आहेत. सरळ मारा, चेंडू बाहेर गेलाच पाहिजे. चेंडू बाहेर गेला नाही तर फलंदाजामध्येच काहीतरी कमी असला असावी. चेंडूत काही कमी नाही. चेंडू सकाळपासून पहिल्या चेंडूपासून चेंडू सरळ बाहेर जात आहेत. फलंदाजांनी बॅट आणि बॉल मधून आपल्याला सिद्ध करा. प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. गोलंदाजाचं नाव अक्षय. थँक्यू. ओहो, सुरेख गोलंदाजी करतोय तो अक्षय. एक वेगवान गोलंदाज दिसतोय. अगदी 20-25 पावलाचा रनअप घेऊन येतोय तो हुसेनपुरा कब्रस्तान येऊन करून. पहिला चेंडू टाकला होता जवळजवळ 140च्या गतीने. सरळ गेला होता तो. एसटेकच्या हातात निर्धार स्वरूपाचा चेंडू. मुदस्सरला अगदी न समजणारा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू उचली घेणारा चेंडू गेलाय तो फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव सहज पूर्ण होणार आहे. दुसरी धाव घ्यायची आहे आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण घ्यायची आहे. 3री धाव घ्यायची फलंदाजाला. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतं. म्हणतात ना आपल्या
जीवनामध्ये जर संसार चालवायचा असेल तर त्याच्यामध्ये नवरा आणि बायकोची साथ एकदम चांगली लागते. त्याचप्रमाणे जर धावा जमवायच्या असतील तर दोन फलंदाजामध्ये तीच साथ नक्कीच चांगली असावी लागते. अहो चेंडू पॅडवर आदळतोय, अपील होतोय, पायचीत सरळ जाल्यास सापडलाय तो पायचीतच्या अक्षयच्या समोर. राहुलची एक खतरनाक इनिंग संपुष्टात आले. सुरेख अशी फटकेबाजी केली होती राहुलने. 31 धावा त्यांनी कुटून काढल्यात आणि 31 धावामध्ये त्यांनी 4 असे उत्तुंग षटकार घेतलेले आहेत. नवीन फलंदाज गेलाय तो समीर. आमच्या दापोली परिसरातला उनावरे फरारे एक नाव असलेला गाव आहे. त्या गावामध्ये गरम पाण्याचे छोटे छोटे झरे पाहायला भेटतात. त्या गावामधून आलेले समीर. पाहूया कसा त्या झऱ्याप्रमाणे गरम होतोय का इथे या खेळपट्टीवर. ओहो पॅडवर आदळतोय, चेंडू तुमच्या बाहेर जातोय. दरम्यान बाईकच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होते. एक धावसंख्येने धावसंख्येत मात्र बदल होते. धावसंख्या होती आता मात्र 57. आजच्या दिवसाची उच्चांक आहे. कालच्या दिवसात जो सामना एक झाला होता, अगदी बघण्यासारखा सामना झाला होता. चेंडू पुन्हा एकदा टोळलाय, मिडॉनच्या डोक्यावरून जाणार आहे. चेंडू नक्कीच सीमा पार होणार आहे. सुरेख असा हा बाहुबली खेळाडू आहे. आमच्या दापोली परिसरातला टेटोली गावातला हा खेळाडू मुदस्सीर एक चांगला खेळाडू आहे. त्याचं नाव आहे दापोली तालुक्यामध्ये आणि त्यांनी त्याचं नाव बुरुंडी सुद्धा कोरून गेलाय आणि पुन्हा एकदा या गरीब नावाच्या खेळपट्टीवर तो आपला नाव कोरतोय. अद्याप त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेले आहेत. आता मात्र गोलंदाजांनी चकवलंय. दरम्यान षटक संपतोय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते आता मात्र 63. म्हणजे 64 धावाचं आव्हान ठेवलंय ते समोरच्या संघाला. म्हणजे 64 धावा पूर्ण करायला लागेल, कारण कंपल्सरी चेस आहे इथं. आपल्याला 64 धावा पूर्ण करायला लागतील. याची येणाऱ्या प्रत्येक संघाने काळजी घ्यायची आहे. याच्यानंतर लगेचच खेळला जाईल सामना अंजुमन दाबोल आणि लतिका 11 कोलतरे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने इथे यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचं आहे. प्लीज दोन्ही संघाच्या कर्णधाराने इथे यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचं आहे. फलंदाजी केले ती 2 फलंदाज राहुल आणि मुदस्सरने. नाणेफेकीचा कोल हा जिबर फायबरच्या बाजूने लागला होता आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांची नोंद घ्यायची आहे.
संपला की ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांनी सामना सुरुवात करायची आहे. पंच नईम बोरवणकर काळजी घ्या, सामना लवकरात लवकर सुरू होईल. फलंदाजांनी यायचं आहे. बॅटमन्स प्लीज प्लीज बॅटमन्स. काल एक सामना झाला होता. प्रथम फलंदाजी करत असताना 60 धावा कुठून काढल्या होत्या, मात्र ती 60 धावा अगदी 5व्या षटका 4.3 चेंडूमध्ये पूर्ण केल्या होत्या. त्या एजे फायटर्स कुवेत संघाने, एक मोठा संघ होता, मात्र ती धावसंख्या त्यांना पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला मात्र काहीसे धक्के भेटले होते. मात्र त्या धक्क्यामधून सावरून एक सुरेख अशी इनिंग्स खेळली होती ती करणने, आणि सुरेख फटकेबाजी केली होती आणि आपल्या संघाला विजयीश्री खेचून आणली होती. पाहूया या सामन्यात तसं घडतंय काय. चला, फलंदाजांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. चौसष्ट धावाचं आव्हान ठेवलंय ते जिबर फायबरने. फलंदाज आहेत ते अक्षय आणि विकी. तर गोलंदाज आहे, गोलंदाजाचं नाव गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्लीज. आविष्कार. अक्षय हा सुद्धा दापोलीतला एक नामांकित खेळाडू आहे, नावाजलेला खेळाडू आहे. षटकार आणि चौकाराचा बादशाह मानला जातो, म्हणूनच कर्णधारांनी त्याला सलामीला पाठवलंय. कारण जी धावा जमवायची आहे ती जवळ 11च्या सरासरीने धावा जमवायला लागतील. मोहसिन जे आमच्या गावाचे भाईजान आहेत त्यांनी प्लीज पॅव्हलियनमध्ये यायचं आहे, कारण या सामन्यात जी मॅन ऑफ द सिरीज ठेवली गेलेली आहे सायकल ती त्यांच्या वतीने देण्यात येणार आहे. पहिला चेंडू टोळला आहे कव्हरच्या दिशेने. सामन्याला सुरुवात झाली ती मात्र फटक्याने. दुहेरीच्या या फटक्याने धावसंख्येचं संघाचं खातं उघडतंय अक्षय, तर स्वतःचं सुद्धा खातं उघडतंय वैयक्तिक या 2 धावसंख्यावर. चौसष्ट धावाचा आव्हान आहे. पाहूया इस्को बनाडाला तो लाईव्ह जिंगालाला अक्षयच्या बॅटमधून कशी फलंदाजी होते हे पाहायला भेटेल. आविष्कारचा हा चेंडू इस्कोच्या डोक्यावरून नक्कीच पार होणार आहे सीमा. षटकाराच्या साहाय्याने अक्षय, मी म्हटलं होतं एक चांगला फलंदाज आहे, त्यांनी आपले इरादे मात्र स्पष्टपणे दाखवून दिलेले आहेत आणि सुरेख फटका मारलाय इस्कोरलेगच्या डोक्यावरून. एक मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू अक्षय इथं कशा पद्धती पुढे फलंदाजी करेल हे पाहायला लागेल, कारण प्रत्येक चेंडू षटकारच मारून धावा जमवली जातील. फिरून दे हात देस ना.
आविष्कारच्या पहिल्या चेंडूत 2 धावा वसूल केल्या होत्या त्या कव्हरच्या दिशेने अक्षयने, तर दुसऱ्या चेंडूवर मात्र त्याला आकाशामध्ये तारे दाखवले होते ते अक्षयने आविष्कार पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होतोय तो अक्षयच्या समोर. अक्षयला माहिती आहे किती धावा जमवायच्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू टोलवला आहे मिड विकेटच्या दिशेने, पुन्हा एकदा सीमा पार होतोय काय पाहायला गेला आणि नक्की चेंडू सीमा पार होते. खरोखर सुरेख फटका षटकाराच्या साहाय्याने हा दुसरा षटकार येतोय. इकडे पहिला चेंडू जर पहिला जो चेंडू वापरला जाईल तो जर चेंडू ओला किंवा हरवला गेला तर नवीन चेंडू घेतला जाईल आणि पुन्हा दुसरा चेंडू जर नवीन घेतला गेला तो सुद्धा त्याच पद्धतीत झाला तर त्याच्यानंतर मात्र खेळलेला चेंडू वापरला जाईल. याची प्रत्येक येणाऱ्या संघाने नोंद घ्यायची आहे. अक्षय एक नावाजलेला खेळाडू, बाहुबली, दापोलीतला बाहुबली म्हणून नावाजलेला हा खेळाडू. ओहो, आता मात्र काहीसा गोलंदाजावर दबाव नक्कीच आहे आणि चेंडू स्वेअरचा मारा करतोय तो आविष्कार. पहिल्या 3 चेंडूत त्याला 2 षटकार आलेत. ह्याचा दबाव त्याच्या खांद्यावर नक्कीच असेल, पण कितीही दबाव असला तरी चांगला गोलंदाज पुन्हा एकदा आपली लय सापडू शकतो. आता मात्र पुन्हा चेंडू, आता मात्र हवेत चेंडू आहे, झेल होऊ शकते काय पाहायला होतंय, झेल होत नाहीये आणि 2 धावा सहज पूर्ण केलेले आहेत ते स्क्वेअर लेगच्या दिशेने अक्षयने. आता मात्र अक्षयने मारलेला फटका हा थोडासा फसला होता, मात्र क्षेत्ररक्षक होता तो चेंडूपासून काहीसा दूर होता आणि एक जीवनदान म्हणता येईल अक्षयला. पहिल्या चेंडूत भरपूर काही घडून जाते, षटकार, चौकार आणि जीवनदान सुद्धा. पुन्हा एकदा चेंडू टोळलाय, नक्कीच जाणार आहे तो सीमा पार. वाघाची दहाड, उत्तुंग षटकार, चेंडू सीमा पार. खतरनाक बल्लेबाजी. या पहिल्या षटकात जवळजवळ 3 षटकार आलेले आहेत ते अक्षयच्या बॅटमधून. धावसंख्येला मोठ्या प्रमाणात आकार भेटतोय. धावसंख्या ती आता मात्र 23. जी धावसंख्या चेस करायची आहे ती आहे 64. पुन्हा एकदा चेंडू टोळलाय. आता जेल खेळाडू खाली येतोय आणि जेल होऊ शकतो पण सुरेश जेल घेतलेला आहे. खरोखरच सुंदर असं झेल घेतले गेलेले आहे ते मिड विकेटच्या दिशेने. एका खेळाडूच्या हातून झेल निसटला होता, मात्र तिथं दुसरा खेळाडू येऊन चुस्त असलेला दुसरा खेळाडू येऊन तो झेल घेतला. अक्षयची एक छोटीशी बारी, मात्र खतरनाक अशी बारी संपुष्टात आणली ती आविष्कारने. दरम्यान षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती आता मात्र 1-23. आमच्या गावाचे मुस्तकीम भाई इथे आले, त्यांचं मी स्वागत करतोय. मुस्तकीम मुजावर ते इथे आलेत, मी त्यांना मानपूर्वक सन्मान देतोय. थँक्यू. गोलंदाजाचं नाव राहुल. बहुधा ज्या फलंदाजांनी फटकेबाजी केली होती, 21 धावा कुठून काढली होती, तोच राहुल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रेषेवर विकीच्या समोर चांगला फटका खेळलाय. अगदी जमिनी गेली लगत मारलेला पॉइंटच्या दिशेने 1 धाव सहज पूर्ण केलेली आहे. ऋतांशू एक मोठा खेळाडू आहे, अगदी शरीराने मोठा असलेला हा खेळाडू दिमागाने सुद्धा मोठा असावा अशीच अपेक्षा असेल, कारण क्रिकेटमध्ये ताकदची गरज असतेच, त्याप्रमाणे दिमागाची सुद्धा गरज लागते. ऋतांशू पाटील एक मोठ्या नावाचा मोठा खेळाडू.
हो हो, चांगला फटका, सरळ खेळलाय तो मिडॉनच्या दिशेने. एक धाव सहज पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घ्यायची आहे आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावसंख्येने धावसंख्येत आता मात्र बदल होते. धावसंख्या होते ती आता मात्र 1-26. हो, चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. 2 धावा सहज मिळणार आहेत. या 2 धावा दुहेरीच्या फटक्याने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती आता मात्र 28. पहिल्या चेंडूत भरपूर काही, पहिल्या षटकात भरपूर काही घडून गेलं. खेळाडू बाद सुद्धा झाला अक्षय, पण त्या अक्षयने बाद होण्यापूर्वी जी फलंदाजी केली होती पहिल्या षटकात जवळजवळ 23 धावा कुठून काढल्या होत्या. त्यांनी पहिल्या षटकात 3 उत्तुंग असे षटकार घेतले होते. तो अक्षय मात्र पॅव्हेलियनमध्ये परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज गेला होता तो ऋतांशू पवार, एक मोठा खेळाडू. ऋतांशू पाटील, माफ करा. ऋतांशू हो, सुरेख फटका होता. अगदी खोलवर चेंडू टाकला होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, यष्ट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता. मात्र तेवढाच फलंदाज अगदी चेंडू बघतोय आणि सरळ खेळून काढतोय. एक धाव सहज अशी चोरटी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. एक या धावसंख्येने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती आता मात्र 29. एक गडी बाद 29. दुसरं षटक चालू असताना 64 धावाचं आव्हान आहे. ओहो, चांगला चेंडू होता, अगदी वेगवान चेंडू होता. सरळ गेलाय तो यष्टिरक्षक समीरच्या हातात. चांगला फटका होता. बॅटची कड घेऊन चेंडू आलाय तो थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव 2 धाव सहज पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावसंख्येने धावसंख्येत मात्र बदल होतो. दरम्यान षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती आता मात्र 31. आता मात्र 3 षटकात 33 धावाची गरज आहे. जवळजवळ 11च्या सरासरांनी धावा जमवायच्या आहेत, पण त्यांनी अद्याप जो 2 षटकामध्ये 31 धावा जमवल्या आहेत त्या जवळजवळ 15.5च्या सरासरीने धावा जमवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजाला थोडीशी इथं मेहनत करावी लागणार आहे. जर तुम्ही बघितला तर पहिल्या षटकात 23 धावा खर्ची घातल्या होत्या त्या गोलंदाज आविष्कारनी. मात्र दुसरा षटक राहुलने टाकलंय, त्याच्यामध्ये त्यांनी 8 धावा खर्ची घातल्यात. नक्कीच त्यांनी परतण्याचा आपल्या सामन्याला पुन्हा एकदा परतण्याच्या दिशेसाठी वापस आणलेला आहे. समीर, एक नावाजलेला खेळाडू, गोलंदाजीसाठी आलाय आमच्या दापोली तालुक्यातला. मी अगोदरच म्हटलं होतं उन्हावरे या गावामधून आलेला हा खेळाडू. गोलंदाजाला थोडीशी इथं मेहनत करायला लागेल, कारण जे फलंदाज आहेत ते मात्र आक्रमक आहेत. ऋतांशू आणि विकी हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्यांनी 2 षटकं सुद्धा टाकली होती आपल्या संघाच्या वतीने पहिल्या इनिंग्समध्ये. शॉर्ट पिच डिलिव्हरी, चेंडू सरळ डोक्यावरून जातोय तो गोलंदाजाच्या षटकाराच्या साहाय्याने. सुरेख अशी फटकेबाजी करतायत ते जैनब 11चे खेळाडू. नक्कीच मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू ऋतांशू. पाहूया काय करतोय. चांगला चेंडू होता, उजव्या यष्टीच्या किंचित बाहेर राहणारा निर्धाव स्वरूपाचा चेंडू.
पुन्हा एकदा चेंडू टोळला आहे, चेंडू हवेत आहे, झेल येऊ शकते की पाहिलंय, खेळाडू नाही खाली आहे आणि झेल सुटते. जीवन दान दिलंय ते ऋतांशूला, एक मोठा खेळाडू, त्याने आपले इरादे स्पष्ट केले, षटकार सुद्धा खेचलेला आहे. खेळाडूने पंचांकडे जास्त वाद करू नये, जे डिसिजन येतील ते खरोखर चांगलेच डिसिजन असतात, याची येणाऱ्या प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे. समीरचा या षटकातला पुढचा चेंडू काहीसा आक्रमक असलेला विकीला, ओहो रिव्हर्स फटका खेळण्याचा होता. बॅटची कड घेऊन गेलाय तो पॉइंटच्या दिशेने. एक धाव सहज पूर्ण होणार, एक धावसंख्येने धावसंख्येत बदललं तर धावसंख्या होती ती आता मात्र 39. ऋतांशू काहीसा आक्रमक असलेला समीरच्या समोर, चेंडू आता खेळलाय तो जमिनीच्या लगत, मिड विकेटच्या शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने एक धाव सहज पूर्ण होणार आहे. एकी धावने दोन्ही फलंदाज संतुष्ट होत आहेत. धावसंख्या आता मात्र बदलत, धावसंख्या होते ती आता मात्र 40 ही गाठलेली आहे आणि आता मात्र 24 धावाची गरज आहे. 13 चेंडू 24 धावाची गरज आहे. चांगला चेंडू होता, चेंडू पॅडवर आदळल्यानंतर तिथंच राहिला निर्धार स्वरूपाचा समीरचा चेंडू. पाहूया 24 धावा कशी पूर्ण करतायत. पुन्हा एकदा फटका खेळलाय तो जमिनी लगत, पॉइंटच्या दिशेने एक धाव सहज पूर्ण केलेली, दुसरी धाव घ्यायची आहे आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावसंख्येने धावसंख्येत बदल होते, दरम्यान षटक संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती आता मात्र ची गरज. मग दुसरे घेते अगोदरची वर झाला खालास. राहुल पहिल्या षटकात 23 धावा खर्ची घातल्या होत्या, ती आविष्कारने मात्र दुसऱ्या षटकात टाकण्यासाठी आला होता राहुल. त्यांनी सुरेख गोलंदाजी केली, त्यांनी 7 धावा खर्ची घातल्या. आता मात्र 4थं षटक घेऊन आला राहुल आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी पहिला गडी बाद केलाय. फलंदाजाचं नाव करण. नंतर बघा.
चेंडू सीमा पार होते, चौका, सुरेख फटका आहे तो बॅटच्या मधून विकीच्या. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय कव्हरच्या दिशेने, पाहूया सीमा पार होतोय आणि पुन्हा एकदा चौका सीमा पार होतोय. सुरेख असा फटका मारलाय, सीमा पार होतोय चेंडू. धावसंख्या आता मात्र फुगीरतेने वाट होते, धावसंख्या होती ती आता मात्र 51. 8 चेंडू 13 धावाची गरज, 8 चेंडू 13 धावाची गरज. खरोखर जी फलंदाजी केलेली आहे जैनब इलेव्हनच्या फलंदाजाने, ज्याप्रमाणे अक्षयनी सुरुवात करून दिली होती, पहिल्या षटकात 23 धावा वसूल केल्या होत्या. राहुलचा या षटकातला पुढचा चेंडू, ओहो चेंडू रिव्हर्स शॉट खेळायचा होता. सात चेंडू 13 धावाची गरज. पाहूया कशी फटकेबाजी करतोय तो विकी. ओहो सुरेख फटका केलाय आणि चेंडू नक्की सीमा पार होणार आहे. षटकार, वाघाची दहाड, उत्तुंग षटकार, चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवर षटकार खोचलाय आणि मॅच जवळजवळ एका तर्फी झुकून आणले.